नमस्कार मैत्रिणी, मी अनिता कुमावत. मी कोरोनामध्ये क्लास जॉईन केला होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कोणत्या कंडिशनमध्ये कोरोना जॉईन केला होता. मी इतकं मोठं दुःख आलं माझ्यावर. त्यावेळेला मी या ताईंच्या मागच्या साईडला राहायचे. पूर्ण मी राहतं घर सोडून सर मला फक्त अंगावरच्या कपड्यांवर इथं घेऊन आले होते. तिथं आल्यावर मग माझ्या मनस्थितीचा पूर्ण डिस्टर्ब, म्हणजे काहीच नाही समजायचं. माझी मुलगी त्यावेळेस 7वीची मुलगी घरात स्वयंपाक करायची, ती आम्हाला खाऊ घालायची. अशी कंडिशन झाली. माझा एकुलता एक मुलगा कोरोनात ऑफ झाला. सरांनी मला अक्षरशः फक्त अंगावरच्या कपड्यांवर इथं आणलं होतं. इतकी डिस्टर्ब, म्हणजे मला पुढं घर पूर्ण उद्ध्वस्त की जगायचं कसं, की ते दुःख विसरणं अशक्य होतं. मग मला माझी एक मैत्रीण राहते, तिने मला थोडंसं ना सकाळी वॉकला न्यायला सुरुवात केली. मग तिच्याबरोबर मी वॉकला जाता जाता असंच एकदा तिच्याशी बोलता बोलता बोलली की मॅडम मला आहे ना थोडंसं योगामध्ये जायचंय, माझ्या घरात मन नाही लागत. मी देवपूजा ते सगळं स्टॉप करून दिलं होतं. स्वयंपाक पण दिदी करायची, ती खाऊ घालायची, तेव्हा सर खायचे. सर अशा कंडिशन मध्ये आले होते की ही फक्त वाचायला पाहिजे, एवढी सरांची इच्छा होती. मग माझ्या मैत्रिणीने मला जॉईन केलं. मला योगाविषयी खरं सांगते कोणतंच नॉलेज नव्हतं, मानसिकताही नव्हती, शिकण्याची पण मानसिकता नव्हती. ताईंना मी सांगितलं मी योगा करेल, पण माझी कंडिशन अशी आहे, तर चालेल तुम्ही या तर खरी. मग मी आली, इथं योगा करायचो आम्ही. मला त्या पिरियडमध्ये 2 वर्षामध्ये एवढे प्रॉब्लेम झाले बरोबरचे. मग कसं असतं, माझं वय त्यावेळेला भाऊचं झालं तेव्हा 40शी होती. बाकीचे तुमची एवढी प्रॉपर्टी आहे, मग काहीतरी होऊ द्या. माझं ऑपरेशन झालं होतं, मैत्रिणी म्हणून हा प्रश्न सांगते मी. सरांनी न ऐकता माझ्या मनाविरुद्ध सुरतला ट्रीटमेंट केली. त्यात माझं 24 किलो वेट वाढलं 6 महिन्यात. माझी वजन एवढं असं होऊन गेलं होतं की मला कॉटवर पूर्ण मी अशी खेळून गेली होती की दीदी मला चहा देईल, पाणी देईल तर मी पिईल. या कंडिशन मध्ये मी येऊन गेली होती. म्हणजे स्वयंपाक तरी सरांना कसं काय करून देऊ. मग एखाद्या वेळा आमच्या त्या पिरियडमध्ये मग कामाला बाया लावल्या, पण मानसिकता आता खचलीच, म्हणजे पूर्ण वेळ लागल्यासारखी कंडिशन झाली. मग योगा जॉईन केल्याच्या मग त्या 2 वर्ष 1.5 वर्षाच्या पिरियडमध्ये मला ऍसिडिटी, फुल ऍसिडिटी होऊन गेली. म्हणजे मला गोळी झोपताना दिदीला पाशीत ठेवावं लागायचं. रात्री 1:30-2ला कधीही उठायची आणि माझा जीव घाबरतो, मला गोळी दे. तेव्हा दिदी सरांना त्यांना असं टेन्शन राहायचं हिची गोळी संपायला नाही. 3 टाइमच्या गोळ्या राहायच्या माझ्या, बीपी पण, शुगर पण, ऍसिडिटी पण, वजन पण फुल. म्हणजे पूर्ण घर असं होऊन गेलं होतं की घर पूर्ण डिस्टर्ब, आता काहीच नाही पुढचं विश्व आपल्याला. त्या पिरियडमध्ये मग मी इथं आली, माझं मन लागायला लागलं. मी तर भाड्याने रेंटने घेतलं होतं मी घर. मग मन लागायचं. मग मैत्री जुळली. या योगाने मला फक्त क्लास नाही दिला, एक मोठी बहीण दिली. तिने मला मानसिक दृष्ट्या पण बाहेर काढलं हळूहळू. पण मग मला योगात मैत्री वाटली. सगळं मला बहीण नव्हती आणि कोरोना सगळ्यांनी शिकवलं आपलं कोणीच नसतं. मला या क्लासमध्ये सगळ्या मैत्रिणी भेटल्या. हळूहळू ताईने मला त्या विश्वासनं बाहेर काढलं. मग माझी मैत्री सरकार वाढली मैत्रिणींमध्ये. म्हणजे माझे प्रॉब्लेम सांगितलं का मैत्रिणी मला सपोर्ट करायचा नाही. असं करता करता आज माझी एकही गोळी नाहीये. माझ्या रेग्युलरपणामुळे 3 टाइमची ऍसिडिटीची गोळी गेली, बीपीची गोळी गेली, शुगर गेली. आणि विशेष म्हणजे भाऊच्या असं झालं ना, त्याच्या 3 वर्षापूर्वी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. मग डॉक्टर मला काय बोलले होते, मॅडम म्हणे दुसरं पण करून घ्या. मग मी विचार केला की त्या करून घ्या. मग सर काय म्हणे लगातार नको करू, आपण नंतर करू. त्या पिरियडमध्ये कोरोनाचं असं झालं. कोरोना एकाच वेळा माझ्या घरातले 15 दिवसात 4 लोक ऑफ झाले होते. वडील, सासू, सासरे, मुलगा. मी आज जिवंत सुद्धा राहिली नसती, अशी कंडिशन होती. पण योगाच्या रेग्युलरपणामध्ये मी 1.5 वर्षामध्ये डोळ्यांकडे लक्षच दिलं नाही. मग माझी ट्रीटमेंट सरांनी धुळ्याला केलेली होती. धुळ्याची ट्रीटमेंट होती डोळ्यांसाठी. तिथं चेक करायला गेली. मग माझ्या योगामध्ये ना मी 2-1 वर्ष मागेच आहे, म्हणजे लक्षात दिलं नाही. 2 वर्ष तर रडण्यातच गेले, 1.5 वर्ष तर कम्प्लीट रडण्यात गेले घरात. मग योगामध्ये 6-7 महिन्यामध्ये मी काय विचार केला सरांना, म्हणतो सर मी एवढी एकसारखी रडणं माझ्या दुसरा डोळा तर नाही ऑफून गेला. साहजिक आता मनात थोडंसं संसाराविषयी विचार यायला लागले. सर म्हणे चल दवाखान्यात जाऊ. दवाखान्यात गेलो, डॉक्टरांनी चेक केले. त्या डॉक्टरांच्या लक्षात नाही मला सुदर्शनवाले धुळ्याचे. तर म्हणे मॅडम तुमच्या डोळ्यात चांगला काही प्रॉब्लेम नाही म्हणे. त्यावेळेला मनात वाटलं आणि 6 महिन्याच्या योगामुळे एक डोळा आता वाचला.
ठीक आहे, मग ते दिवस गेले. असं करता करता आज कम्प्लीट 4 वर्ष झाले. मी आता सुद्धा सर मला काय बोलले, मे मध्ये ऑपरेशन करत आहे. 50,000 रुपये घरात ठेवलं, घराचं मोठं बांधकाम केलं. सर काय म्हणजे, बाई तुझे पैसे वेगळे राहू दे, कधी सांगितलं तर पटकन काढून करून घेऊ. गेलो ताई तर आता पण डॉक्टर हसत होते, मॅडम डोळे एकदम ओके, काही प्रॉब्लेम नाही, पुढच्या दिवाळीला या म्हणे. तर आम्हाला इतका आनंद झाला, तुम्हाला काय सांगू. आणि एक सांगते, आमच्या घरात मंगलताईंचं स्थान खूप वेगळं आहे. कारण सर म्हणतात की माझी मिसेज आज उभी आहे ती फक्त योगामुळे. म्हणजे दीदी आणि सर एकदम म्हणजे असं म्हणतात की सरांना गॅरंटी नव्हती की मी नवीन जीवन जगेल. आणि खरं आहे, योगामुळे आज जे जीवन ते दुःख तर नाही विसरणार, पण मैत्रिणींनी इतका सपोर्ट केला तर असं वाटतं की जेव्हा इथं चांगला भेटेल. ही एक आस मैत्रिणींनी निर्माण केली. खरं मी तर परमेश्वराला एवढंच सांगते, शेवटच्या श्वासापर्यंत या मैत्रिणी पण नको सुटू देऊ आणि हा योगा पण नको सुटू देऊ. माझं काही दुसरं असेल आम्ही अशी अपेक्षा करू की जावई मुलासारखाच हिमतीने उभे राहिला आणि हे रडणं सोडाच तुम्ही आता बिलकुल डोळ्यांना पाणी नाही येऊ द्यायचं. आपण छान पाहिजे, छान झालं, पण आनंदाचे आशू पाहिजे. आनंदाचे पण आता खूप छान झालं ना, खूप छान. आपल्याला नवीन जीवन भेटलं, भगवंताने आपल्याला भेट करून दिली. एक दिवस जर योगा जॉईन नाही केला ना मॅडम, लगेच मला फोन करतात, तुम्ही कुठे गेला, योगा काय जॉईन नाही केला. कारण मैत्री झाली ना आपली आता. खरं एक नवीन जीवन दिलं योगाने मला. मी एवढंच म्हणते की परमेश्वराने वाईट तर केलं, पण त्याच्याबरोबर काही चांगलंही ठेवलं होतं माझ्यासाठी. आणि मैत्रिणी पण इतक्या गोड मिळाल्या. 3 वर्षात असा ग्रुपच नाही पाहिला. त्याबरोबर आम्ही बीसी जॉईन केली. बीसी पण तशीच मजा. धन्यवाद. एकत्र येणं